नमस्कार. आज 1 मार्च 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आय होप कालचं लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. काल आपण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोघांमधला जो इश्यू होता तो डिस्कस केला होता व आज आपण इराणची हिस्ट्री पाहणार आहोत. ओके, व आता सध्याला पहा 4:15 वाजलेले आहेत AM. ओके, मग नुकतंच आय थिंक अर्धा तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आलेलं आहे की इराण आणि इस्रायलच्या अटॅकमध्ये खामेनी यांचं निधन झालेलं आहे. ओके, आता अगदीच पहा हे काय होतं किंवा जे हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी तर हे मस्तच आहे, पण ॲज अ स्टुडंट ऑफ UPSC किंवा अगदीच पहा MPSCची तयारी करत असताना तुम्हाला हे संपूर्ण मिडल ईस्ट यांचं इतिहास काय राहिलेला आहे याबद्दल थोडंसं माहिती असणं खूप गरजेचं आहे. व कालच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस मी पाकिस्तान चर्चा करत होतो, अगदी त्याच धर्तीवर हा आहे पाकिस्तान, त्याच्याच बाजूला इराण. ओके, मग इथं मी काय चाबहार पोर्ट म्हणजे दरवेळेस म्हणत असतो की चाबहार पोर्ट हे नेमकं काय आहे. ओके, किंवा आपल्यासाठी इराण का महत्त्वाचं होतं हे थोडक्यात समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आता अगदी कालच्या धर्तीवरच आजचं लेक्चर पण असणार आहे, तर शक्य झालं तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पाहू शकता. व पहा आता अगदीच मी अपडेटेड झालेला आहे, पण वृत्तपत्र अपडेटेड नाही आहे. लोकसत्ता रविवार, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट जर तुम्ही पाहिलात तर नुकतंच आलेलं आहे. ओके, मग त्यामुळेच मी म्हटलं की चला आता डायरेक्टली आपण याबद्दल चर्चा करू शकतो. तर पहा, पश्चिम आशियात युद्धाग्नी, इस्रायल अमेरिकेचे इराणवर हल्ले, इराणकडून प्रत्युत्तर, युद्धाच्या झळा इतर आकाशी देशांनाही, विमान उड्डाणे स्थगित, तेल माल वाहतुकीवर परिणाम. आता पहा, सर्वांना माहिती आहे इस्रायलवरती पहिल्यांदा 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान आक्रमण करण्यात आलेलं होतं, बरोबर. मग इस्रायलने पहा सगळीकडे धुवा केलेला आहे मिडल ईस्टमध्ये, व त्याची साथ कोण देत आहे? अमेरिका देत आहे. व आज घडीला जर तुम्ही पाहिलात किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अगदीच झालेला आहे इस्रायलकडे, बरोबर. तर देखील आपण नक्कीच इस्रायलला आपण त्या मित्र या नजरेने नक्कीच पाहू शकतो. ओके, आज आपला भारत आणि इस्रायल या नजरेला किंवा याकडून पाहायचं नाही आहे, तर इराण किंवा इराणवर सगळी का ओरडत आहेत, ओके, हे थोडक्यात पाहणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे इराणचा जर इतिहास आपल्याला माहिती असेल ना, तर जे सध्याला होत आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं तुमचा एक पक्ष तिथं नक्की मांडू शकता. ओके, आता अगदीच हे पहा एक जनरल स्टुडंट या नजरेतून पण गरजेचं आहे, कारण अगदी ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री शिकताना असे काही पॉईंट येतात किंवा इंटरनॅशनल रिलेशन, आता डायरेक्टली इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही समजायचं म्हटलं ना काहीच समजणार नाहीत गोष्टी. तुम्हाला त्याचं वर्ल्ड हिस्ट्री माहिती असणं गरजेचं आहे. वर्ल्ड हिस्ट्री माहिती असल्यानंतरच तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन अगदी चांगल्या पद्धतीने समजेल. मग आपण काय करूयात आता, वर्ल्ड हिस्ट्री प्लस इंटरनॅशनल रिलेशन दोन्ही एकत्रितरित्या पाहूयात. डन. तर चला आता पहा, काल इराणवर अमेरिका आणि इस्रायलने दोघांनी एकत्रित हल्ला चढवला, बरोबर. मग हल्ला चढवल्यानंतर पहा अगदीच इराण काय केलं, त्यांच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्यांच्यावरती पण त्यांनी मिसाईल टाकण्यास सुरुवात केली. त्यामध्ये पहा सौदी अरेबिया आहे, काय म्हणू शकता कतार आहे. ओके, ह्या सर्व देशांवरती त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. मग ते आक्रमण झाल्यानंतर पहा जी विमान वाहतूक आहेत सर्व विमाने तिथं स्थगित करण्यात आली. त्यानंतर याचा परिणाम कुठं झाला? मग तेल वाहतुकीवर. आता तेल वाहतुकीवर का परिणाम झाला? तर अगदी तुम्हाला माहिती आहे मिडल ईस्ट का फेमस आहे आपल्याकडे, तर तिथे तेलाचे साठे आहेत, बरोबर. मग या कारणांसाठी मिडल ईस्ट आपल्याकडे फेमस आहे. डन. मग आता यामुळेच पहा जर मिडल ईस्ट जर अशांत असेल, तिथे जर शांतता नसेल तर काय होणार आहे? इंधनाचा भडका होईल का? तर बिलकुल होणार आहे. मग त्यासाठी पहा इराण या युद्धाची तयारी करत होता आणि हे युद्ध संपूर्ण पश्चिम आशियात पसरू शकते. इराणला लागून असलेल्या होर्मुझच्या खाडीतून जगातील 5व्या क्रमांकाचा तेल पुरवठा होतो. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. कोणती खाडी आहे? होर्मुझच्या खाडी. ओके, होर्मुझची खाडी कुठं आहे? UPSC डायरेक्टली प्रश्न विचारतं. कुठं आहे? तर इराणला लागून आहे व इथून जगातील 5व्या नंबरचं जे तेल पुरवठा आहे ते तिथून केला जातो. त्यामुळे याचा परिणाम पहा तेल आयात निर्यातीवरती पण होऊ शकतो किंवा जे ट्रान्सपोर्टेशन आहे तेलाचं त्यावरती याचा परिणाम नक्की होऊ शकतो. पण पहा अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांचं जे ट्विट आलेलं आहे, खामेनी यांचा खात्मा झालेला आहे, या कारणानिमित्त कदाचित इराणला परत एकदा संधी मिळालेली आहे की कोणत्या दिशेने ते जावं. म्हणजे पहा ना तुम्ही, आता हे कालचं ट्विट आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं की इराणच्या राजवटीकडून असलेला धोका नष्ट करून अमेरिकी जनतेचे संरक्षण करणे हा आमचा उद्देश आहे. आमची कारवाई पूर्ण झाली की तुम्ही म्हणजे इराणी जनतेने तुमच्या सरकारचा ताबा घ्या. अनेक वर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली ही एकमेव संधी आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा पद्धतीने म्हटलेले आहेत, बरोबर. मग आता कदाचित पहा खामेनी यांचं खात्मा झाल्यानंतर आता अगदीच इराणकडे तशा पद्धतीने नवीन संधी आहे. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, तर अगदी आता त्यांचा सर्वोच्च नेता गेल्यानंतर आता ते देश कशा पद्धतीने बिल्ड करेल किंवा कोणत्या दिशेला जाईल हा तिथं पाहण्यासारखा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ओके, तर अगदीच पहा डोनाल्ड ट्रम्प, आता अगदी तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्प यांची पॉलिसी
किंवा कालच्या लेक्चरमध्ये पण मी काय सांगितलं होतं, डोनाल्ड ट्रम्प यांनी मी दुसऱ्या देशांमध्ये का पैसा खर्च करू अशी त्यांची पॉलिसी होती, पण सध्याला ती त्यांच्याच पॉलिसीवरती ठाम नाही आहेत असं आपल्याला त्यांच्या ट्विटमधून दिसत आलं. ओके, ते उर्वरित कधीतरी आपण पाहूयात त्या भाग. पण आज घडीला आपला इराणचा इतिहास थोडक्यात माहिती करून घ्यायचा आहे, किंवा हे खामेनी कोण होते, ओके, याबद्दल पण थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा, गोष्ट आहे 1952ची. ओके, मग 1952ला काय झालेलं होतं पहा, अमेरिका आणि म्हणजे अमेरिकेने ना इराणचे जे पंतप्रधान होते त्यांना सत्तेवरून बाजूला केलं. ओके, इराणमधील जे पंतप्रधान होते त्यांना अमेरिकेने इंटरफिअर करून त्यांना सत्तेवरून बाजूला केलं व तिथे त्यांचा जो पपेट रूलर आहे त्याला तिथे बसवलं. ओके, त्या पपेट रूलरचं नाव म्हणजे अगदीच पहा, त्यांचा सर्वोच्च नेता असं तुम्ही म्हणू शकता, शाह मोहम्मद रेजा पहलवी. ओके, या व्यक्तीला त्यांनी काय केलं पहा, सत्तेवरती बसवलं 1952मध्ये. मग 1952मध्ये यांना सत्तेत बसवल्यानंतर, व हे अमेरिका प्रो होता व्यक्ती, बरोबर आहे. मग अमेरिकेने या व्यक्तींना बसवल्यानंतर पहा, हे अगदीच चांगल्या पद्धतीने कार्य करत होते इराणमध्ये. जसं की पहा, अगदीच महिलांना आज सध्याला इराणमध्ये पहा निदर्शने चालू आहेत. का निदर्शने चालू आहेत? कारण त्यांची हिजाबबंदी वगैरे व्हावी यासाठी, बरोबर. मग अगदी पहा, महिलांना मतदानाचा अधिकार पण शाह मोहम्मद रेजा पहलवी यांनी 1952मध्ये त्यावेळेस म्हणजे तत्कालीन त्यांचं जे संवाद सरकार होतं ना त्यावेळेस त्यांनी दिलेला होता, म्हणजे आल्याच त्यांनी दिलेलं नव्हतं. व ते आपलं गरजेचं पण नाही पहा की त्यांना मतदानाचा अधिकार केव्हा भेटला, पण त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यानंतर महिलांना त्यांनी समानता यावी, म्हणजे पुरुषांसोबत ते खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी अगदीच शाह मोहम्मद रेजा पहलवी यांनी दिली होती. त्यानंतर आता शाह मोहम्मद रेजा पहलवी हे अमेरिकेचे दोस्त होते, बरोबर. मग त्यामुळे अमेरिकेने काय केलं पहा, अगदी मिडल ईस्टमध्ये कोणाकडेच हत्यार नाही जे की न्यूक्लिअर वेपन शाह मोहम्मद रेजा पहलवी यांना देण्याचं काम अमेरिकेने याच दरम्यान केलेलं आहे. यांच्याच दरम्यान त्यांनी म्हटलं की बुवा तुझ्याजवळ न्यूक्लिअर वेपन राहू दे, जेणेकरून पुन्हा मिडल ईस्टमध्ये तुझा दबदबा राहील व ते तुझ्यासाठी गरजेचं असेल, असं म्हणत पहा अमेरिकेने काय केलं, यांना न्यूक्लिअर वेपन देण्याचा प्रयत्न केला. व अगदीच पहा, यांच्याकडे न्यूक्लिअर जे वेपनरी आहे म्हणजे अगदी थोड्याफार प्रमाणात आहे, ती अमेरिकेने यांना 1952च्या दरम्यानच्या पिरियडमध्ये यांना देण्याचा प्रयत्न केला. डन, हा एक प्रयत्न इथं झाला. त्याच्यानंतर अगदी जर तुम्ही पुढे गेलात, आता शाह मोहम्मद रेजा पहलवी यांचा कालखंड 1952 ते 1979 पर्यंत आहे पहा. मग मी हे जे सर्व काही चर्चा करत आहे 1952 ते 1979 या दरम्यान झालेल्या घडामोडी असतील. डन, मग त्याच्याही पुढे गेल्यानंतर पहा, आता अगदीच इथे जर अमेरिकेचा हात म्हटल्यानंतर पहा, अगदीच इथे काय झालं, मोठी मोठी यंत्र वगैरे यायला लागली. मग मोठी मोठी यंत्र आल्यानंतर जे श्रीमंत व्यक्ती आहेत ना ती श्रीमंत म्हणजे ती जी श्रीमंत व्यक्ती आहेत ती अगदीच श्रीमंत होत गेली, व जी गरीब आहेत ना ती अगदीच गरीब होत गेली. म्हणजे दोघांमधील जी दरी आहे ना ती वाढतच गेली यांच्या काळामध्ये, बरोबर आहे. व हे असं का होत होतं, कारण श्रीमंतांना ना जी यंत्र आहेत ती लवकर मिळायला लागली व यंत्रानुसार पहा त्यांनी तेल पुरवठा जो आहे तो तेल उपसा त्यांनी जास्त प्रमाणात करायला लागला. मग तेलाचा उपसा तिथं जास्त प्रमाणात झाल्यानंतर पहा, अगदीच ते जी काय म्हणू शकता, जे श्रीमंत वर्ग आहे ना तो अगदी जास्त मोठ्या प्रमाणात तिथं श्रीमंत होत होता, यामध्ये काही शंकाच नाही आहे, बरोबर. पण अगदीच पहा, त्यांच्या उत्तरार्धामध्ये येत असताना 1979कडे येत असताना महिलांना त्यांनी तशा पद्धतीने अधिकार देत होते, बरोबर. महिलांना त्यांनी पुरुषांसोबत समान संधी तिथं द्यायला लागली. त्याच्यानंतर ही जी वाढती दरी आहे, श्रीमंत आणि गरिबांमधील जी वाढती दरी आहे ना, या दरीला पण त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न शाह मोहम्मद रेजा पहलवी यांनी करण्यास सुरुवात केली. ओके, मग पहा, एकीकडे तुम्ही पहिल्यांदा आल्यानंतर आम्हाला सर्व काही वस्तू देता, ओके, म्हणजे पहा सत्तेत आल्यानंतर पहा मी एका वर्गाला खूप खुश करेल व अगदीच काही दिवसानंतर मला वाटेल की बाबा नाही, मी हे काही जे करत आहे ना ते चुकीचं करत आहे असं म्हणत पहा मी त्यांचे पूर्ण जे प्लस पॉईंट आहेत ना ते काढून घेईल, किंवा त्यांचे जे काय म्हणू शकता जे लिव्हरेज आहेत ते मी काढून घेतलं, बरोबर. मग मला राग येणार नाही का? तर अगदीच पहा, हे जे श्रीमंत व्यक्ती होते ना त्यांना पुन्हा राग यायला लागला की हे असं का वागत आहेत, महिलांना पण अधिकार तिथं देत आहेत, किंवा म्हणजे थोडंसं जास्तच लिबरल वागत आहेत अमेरिकेसारखं, म्हणून त्यांना राग यायला लागला, बरोबर आहे. मग अगदीच पहा, याच दरम्यान एक व्यक्ती होते खोमेनी. ओके, थोडंसं खामेनी आणि खोमेनी यांच्यामध्ये पहा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, खोमेनी यांना त्यांनी काय केलं पहा, बाहेर पाठवलं. म्हणजे अगदीच त्या देशामध्ये राहून ते दररोज आग ओकायचे, बरोबर. मग आग ओकत असल्यानंतर त्यांनी म्हटलं की नाही,
आता काय करायला पाहिजे आपण, खोमेनी यांना बाहेर पाठवूयात. मग त्यांनी पहा अशा पद्धतीने आपले जे विरोधक आहेत त्यांना संपवण्याचं काम शाह मोहम्मद रेजा पहलवी हे करत होते, बरोबर. व यांची एक यंत्रणा होती पहा, सावक नावाची एक यंत्रणा होती. आता हे तुमच्यासाठी गरजेचं बिलकुल नाही आहे, कारण हा इतिहास झालेला आहे, पण हिस्ट्री ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांना थोडंसं कंटेंट गोळा करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल. सावक नावाची जी यंत्रणा आहे म्हणजे स्पाय एजन्सी होती. यांनी काय करायचे पहा, माझे जर विरोधक होत असतील, आता हे श्रीमंत वर्गाचे जर मी काही प्लस पॉईंट काढून घेतलं, त्यांचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते जर मी काढून घेतल्यानंतर पहा तो व्यक्ती माझा दुश्मन होणारच आहे, बरोबर. मग माझे जे विरोधक आहेत त्यांना संपवण्यासाठी मी काय करेल पहा, अगदीच काहीतरी प्रयत्न करेन. मग अगदी जी स्पाय एजन्सी आहे, सावक नावाची जी स्पाय एजन्सी आहे ना, त्यांना मी त्यांच्या पाठीमागं लावलं व अगदी एक एक जे विरोधक आहे माझं, तो विरोधकाला संपवण्याचं मी काम केलं. ओके, 1952 ते 1979 या दरम्यान मी पहा माझ्या विरोधकांना पण संपवण्याचं मी तिथं काम केलं. म्हणजे पहलवी यांनी हे काम केलेलं होतं या पिरियडमध्ये, बरोबर आहे. मग पहा आता आपले विरोधक संपल्यानंतर आता अगदीच ते सर्वोच्च नेते तिथं झालेले होते. मग आता पहा, मला इराणमध्ये कोणी रोखणार आहे का? जर माझे विरोधक संपले असतील तर मला इराणमध्ये कोणी रोखणार आहे का? तर बिलकुल नाही. मग इराणमध्ये ह्यांना रोखणारं कोणी नव्हतंच. पण मी काय म्हटलं, खोमेनी यांना त्यांनी कुठं पाठवलेलं होतं, बाहेर पाठवलं होतं, म्हणजे देश निकाला कर दिया था उनको. ओके, मग देश निकाला यांना झाल्यानंतर खोमेनी यांना हे कुठं जाऊन बसले होते, मग फ्रान्समध्ये जाऊन बसले होते. फ्रान्स येथे ते आश्रयात गेले होते. मग फ्रान्समधून ते काय करायचे पहा, आपल्या सीडीज वगैरे किंवा जे रेडिओवरती बोलण्याचा वगैरे प्रयत्न खोमेनी त्या दरम्यान करायचे. 1952 ते 1981 पहलवी यांचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस फ्रान्समधून पहा खोमेनी हे इराणला संबोधन करायचे, किंवा हे जे होत आहे ते चुकीचं होत आहे वगैरे अशा पद्धतीने. ते म्हणजे अगदीच पहा, आग तर नक्कीच ओकणार, कारण त्या व्यक्तीला आपण देश निकाला केलेला आहे, बरोबर. मग त्या व्यक्तीच्या विरोधात खोमेनी हे सतत चर्चा वगैरे तिथं करायचे. मग अगदीच पहा, खोमेनी तर फ्रान्समध्ये होते, पण शाह मोहम्मद रेजा पहलवी यांनी काय केलं पहा, अगदी अमेरिकेचे मित्र असल्यानंतर त्यांनी काय केलं, लिबरल विचारधारेला ठेवत त्यांनी काय केलं पहा, वेस्टर्नायझेशनला जास्त तिथं प्राधान्य दिलं. ओके, वेस्टर्नायझेशन तिथं होत होतं. मग वेस्टर्नायझेशन जर झाल्यानंतर आता मला सांगा तुम्ही, किंवा काल तुम्ही ॲक्टर आहेत पहा अतुल कुलकर्णी सर, यांचं तुम्ही कालचं इंस्टाग्रामवरची एक पोस्ट पाहिलीत का? ओके, त्या इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये त्यांनी भरपूर काही लिहिलेलं आहे, म्हणजे छोट्याशा शब्दातली ती पोस्ट आहे पण भरपूर काही बोलते. मग अगदीच तशाच पद्धतीने पहा त्यांची पोस्ट आहे. आता मला थोडंसं माझ्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यांची पोस्ट होती पहा की धर्माचं जे राजकारण आहे किंवा धार्मिकचे जे नेते असतात ना, त्यांना पितृसत्ताक जी संस्था आहे ती दूर जाऊ देऊशी वाटत नाही. ओके, म्हणजे त्यांना ज्यावेळेस महिला वगैरे तिथं पुढे जातात ना, त्यावेळेस त्यांना राग येतो, किंवा हे असं कसं होऊ शकत आहे, म्हणजे पितृसत्ताक समाजव्यवस्था बनी राहावी यासाठी त्यांनी धर्माचा तिथं सहारा घेतात. अगदी तसंच झालं पहा. याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर तुम्ही इराण आहे. ओके, इराणमध्ये पण तेच झालं. आता पहा, अगदीच तुम्ही पहा, पितृसत्ताक यांची सत्ता जी समाजातील जी सत्ता आहे ती दूर जात होती यांच्यापासून. मग हे यांना भीती वाटायला लागली. यामुळे पहा, हे जे श्रीमंत व्यक्ती आहेत किंवा हे गरीब व्यक्ती, जे श्रीमंत व्यक्ती आहेत ना, हे अगदीच पहा पहलवी यांच्या विरोधात जायला लागले. अगदीच ते स्वतःहून श्रीमंत झालेले होते, परंतु अगदी जे पहलवी आहेत यांचे पण काही पॉईंट्स तिथे चुकीचे झाले, जेणेकरून पहा हे त्यांच्याच विरोधात गेले व धर्माचं इथं राजकारण इथं बेसिकली चालू झालं इराणमध्ये. मग त्यांच्यामध्ये एक प्लस पॉईंट आला की खोमेनी यांना एक पॉईंट भेटला की बाबा नाही, आपलं हे धर्म काय करत आहेत, भ्रष्ट करत आहेत, पहलवी हे आपलं धर्म भ्रष्ट करत आहेत, असं त्यांनी डायरेक्टली पहा आग ओकायला चालू केली फ्रान्समधून, बरोबर. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आग ओकायला चालू झाली त्यावेळेस येतो व्हाईट रिव्होल्यूशन. ओके, म्हणजे तुम्ही माझ्या धर्माच्या विरोधात बोलत आहात किंवा माझं धर्म तुम्ही भ्रष्ट करत आहात म्हटल्यानंतर अगदीच पहा कोणत्याही देशामध्ये आग लागण्याचं काम इथं नक्कीच होऊ शकतं. मग अगदीच त्यालाच म्हणतात व्हाईट रिव्होल्यूशन तिथं झालं. मग व्हाईट रिव्होल्यूशन अगदीच झाल्यानंतर पहा 1978 दरम्यान मग पुन्हा आंदोलन वगैरे चालू झाली. 1978ला जे शाह मोहम्मद रेजा पहलवी आहेत यांच्या विरोधात आंदोलन चालू झाली. मग यातूनच पहा त्यांनी जानेवारी 1979मध्ये त्यांनी स्वतःहूनच देश सोडून ते पळून गेले, बरोबर. मग 1979ला ते देश सोडून गेल्यानंतर आता अगदीच यांना सहकार्य कोणी केलं होतं 1952ला सत्तेमध्ये आणण्यासाठी, तर अमेरिकेने केलेलं होतं. मग आता राग कोणावरती निघेल, तर अमेरिकेवरती निघेल. मग जे अमेरिकेचे जे विद्यार्थी वगैरे होते इराणमध्ये त्यांना पकडून पहा 444 दिवसमध्ये किती त्यांना ओलीस ठेवण्यात आलं, म्हणजे त्यांना डिटेन तिथं करण्यात आलेलं होतं. मग आता अगदीच पहा राग अमेरिकेला तर येणारच आहे, कारण तुम्ही माझ्या नागरिकांना तिथं पकडून ठेवलेलं आहात, बरोबर आहे. त्याच्यानंतर अगदीच पहा जे
खोमेनी होते फ्रान्समध्ये गेलेले. मग खोमेनी हे वापस आले. खोमेनी वापस आल्यानंतर पहा अगदीच रस्त्याच्या दुतर्फा वगैरे त्यांचं स्वागत करण्यासाठी लोकांचे तिथं रांगाच्या रांगा लागल्या की बाबा आपला देवता आला अशा पद्धतीने. कारण धर्माचं राजकारण किंवा जेव्हा धर्म तिथं यायला लागतो ना त्यावेळेस अगदीच काहीच समजत नाही. त्यामुळेच पहा कार्ल मार्क्स यांनी पण म्हटलं होतं धर्म हे अफूची गोळी आहे. अगदी तशाच पद्धतीने पहा इथे पण इराणमध्ये झालं व त्याच्यानंतर खोमेनी हे सत्तेत आले. खोमेनी सत्तेत आल्यानंतर पहा आता इराणमध्ये काय आहे तर एक प्रथा आहे म्हणजे त्यांचे सुप्रीम लीडर हे महत्त्वाचे असतात. राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान हे राहिले बाजूला परंतु सुप्रीम लीडर इज द मोस्ट IMP. ओके मग अगदी तशाच पद्धतीने पहा खोमेनी हे 1979मध्ये सत्तेत आले. एप्रिल 1979मध्ये त्यांनी रेफरंडम वगैरे केलं व ते सत्तेत आले. मग त्यांनी पहा जे यांनी बदललेलं होतं शाह मोहम्मद रेजा पहलवी यांनी वेस्टर्नायझेशन जे केलं होतं किंवा महिलांना मतदानाचे अधिकार दिले होते किंवा महिलांना अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला होता तो त्यांनी काढून घेतला व त्यांनी म्हटलं की महिला ह्या दुय्यम आहेत व पितृसत्ताक जो समाज आहे तोच प्रमुख आहे इथे व हिजाब प्रत्येक महिलेला तिथे कंपल्सरी करण्यात आला. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल 2023-24च्या दरम्यान अगदी हिजाबबद्दल काय झाले होते पहा प्रोटेस्ट झाले होते इराणमध्ये. म्हणजे एक महिला होत्या पहा त्यांना डिटेन पण तशा पद्धतीने करण्यात आलं होतं व नोबेल पीस प्राईज पण त्यांना मिळालेला होता. ओके त्याचं नेमकं कारणच ते आहे व अमेरिका डायरेक्टली त्यांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतं. ओके थोडंसं मी आणि पुढे गेलेलं आहे आता परत वापस येतो. मग 1979मध्ये पहा खोमेनी जे आहेत ते वापस आले. मग खोमेनी यांच्यासोबत सहकार्य कोण करत होतं तर सध्याला आज जे ज्यांचं वृत्त डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून दिलेलं आहे पहा की खामेनी हे मृत पावलेले आहेत आमच्या एअर स्ट्राईकमध्ये. तर यांचे राष्ट्राध्यक्ष होते म्हणजे त्यांना सपोर्ट करणारी व्यक्ती होती ते म्हणजेच खामेनी. खोमेनी आणि खामेनी हे दोघं इराणमध्ये आता सत्ता नेतृत्व गाजवत होते. पण खोमेनी हे 1979मध्ये वापस आल्यानंतर पहा फक्त त्यांना 10 वर्षच तिथं सत्ता गाजवायला मिळाली. 1989मध्ये त्यांचं तिथं निधन झालं. मग 1989मध्ये निधन झाल्यानंतर खामेनी हे राष्ट्राध्यक्ष होते म्हणजे खोमेनी यांच्यासोबतचे बरोबर. मग यांना जी तज्ज्ञ समिती आहे त्यांनी निवड केली की हेच आमचे आता आजपासून काय असतील सुप्रीम लीडर असतील. ओके त्यामुळे पहा आपल्याला सुप्रीम लीडरचं नाव महत्त्वाचं आहे. त्यांचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष आपल्याला बिलकुल गरजेचे नाहीत. मग खामेनी यांनी 1989 पासून ते 2026पर्यंत तिथे इराणची सर्व सत्ता सांभाळलेली आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला सर्व काही क्लिअर झालेलं असेल. डन. त्याच्यानंतर पहा इथं येतं सद्दाम हुसेनचा पॉईंट. आता अगदीच पहा 1952 ते 1979 दरम्यान आता अगदीच प्रोटेस्ट किंवा 1978ला ना अतिशय मोठ्या फार प्रमाणात प्रोटेस्ट झाली. 1978मध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट झाली इराणमध्ये. मग अगदीच पहा प्रोटेस्ट झाल्याचा फायदा नक्कीच कोणीतरी उचलेल ना. अगदी जसं पहा 1962ला इंडिया आणि चायना यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट झालं त्याचा फायदा पाकिस्तानने उचलण्याचा प्रयत्न केला होता 65मध्ये. अगदी तसंच पहा इथे पण तेच होण्याचा प्रयत्न झाला. अगदी 1978मध्ये अंतर्गत वॉरफेअर चालू होतं. त्यानंतर 1979मध्ये इराणमध्ये पहा सत्तांतरण होत होतं. याच घडामोडी दरम्यान झालं काय तर अगदी सद्दाम हुसेन अगदी हे इथं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथं पाकिस्तान आहे. त्याच्यानंतर इथं आहे इराण. त्याच्याच बाजूला आहे इराक नावाचा देश. ओके मग ह्या इराकचे जे सर्वेसर्वा होते सद्दाम हुसेन तुम्ही नाव ऐकून असाल. या सद्दाम हुसेननी पहा इराणवरती आक्रमण केलं. मग इराणवरती आक्रमण झालं 1980ला त्यांनी आक्रमण केलं ते 1988पर्यंत पहा हे आक्रमण चाललं किंवा या दोघांमध्ये युद्ध चाललं. म्हणजे इराक आणि इराण वॉर किंवा इराक इराण युद्ध जे आहे ते 1980 ते 1988 या दरम्यानचं आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता समजला असेल. मग सद्दाम हुसेनचं काय वगैरे झालं हे आपण इराकच्या कधीतरी नक्कीच त्या गोष्टीबद्दल बोलूयात. पण आज घडीला आपला खामेनी आणि खोमेनी यांच्याबद्दल चर्चा करायची आहे बरोबर. मग पहा त्यांचं जे सर्व काही जीवन आहे खोमेनी यांचं ते अगदी याच दरम्यान गेलं. 1980 ते 88 इराक आणि इराणचं युद्ध या त्याच दरम्यान त्यांचं पूर्ण काही म्हणजे त्यांना काही जास्त लिव्हरेजच मिळालं नाही की म्हणजे काय म्हणू शकता एक सत्ता भोगण्यासाठी त्यांना काही हेच मिळालं नाही वेळच मिळाला नाही. लगेच त्यांचं निधन पण झालं 1989मध्ये. पण 1989मध्ये निधन झाल्यानंतर सत्तेत आले खामेनी. ओके जे खामेनी सत्तेत आल्यानंतर पहा आता यांच्याकडे पॉईंट काय काय होते तर अगदी हा असा देश आहे ज्यामध्ये आता अगदीच अमेरिकेने यांना भरपूर काही दिलेलं होतं. व आता पहा अमेरिकेने लिबरलायझेशनची जी पॉलिसी राबवलेली होती किंवा अमेरिकेने वेस्टर्नायझेशन जे करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या पपेट रूलनुसार ते काय झालं आता त्यांना बॅकफायर करायला लागलं. मग हे जे खामेनी होते त्यांनी काय केलं अमेरिकेला डायरेक्टली हे केलं म्हणजे एक शत्रू मानले त्यांनी. ओके डायरेक्टली त्यांनी म्हटले की नाही अमेरिकेमुळं आपलं नुकसान होत आहे त्यामुळे आपण काय करूयात अमेरिका आपलं खूप मोठा शत्रू आहे अशा पद्धतीने त्यांनी जनतेला वगैरे सांगायला लागले. व अमेरिकेने जे न्यूक्लिअर वेपन्स करण्यासाठी जी यंत्रणा वगैरे यांना दिली होती पहलवी यांना ती त्यांनी आता याचा दुरुपयोग करायला लागले. ओके जे
खामेनी ते काय म्हटले, आपल्याजवळ तर आता न्यूक्लिअर वेपनर वगैरे न्यूक्लिअर जे वेपन बनवण्यासाठी जी सामग्री आहे ती तर आहे, आपण काय करूयात आता न्यूक्लिअर वेपन बनवायला सुरुवात करूयात. मग असं म्हणत पहा त्यांनी पुन्हा चालू करायला लागले न्यूक्लिअर वेपन बनवण्याचं काम. 1989 पासून ते चालू करायला लागले. मग हे अमेरिकेला समजलं की बाबा आपण जे शाह मोहम्मद पहलवी यांच्या दरम्यानची न्यूक्लिअर वेपन बनवण्यासाठी जी सामग्री दिली होती ना, त्याचा वापर आता दुसरा व्यक्ती करत आहे व तो आपल्या अमेरिकेच्या विरोधात आहे. व हे जे बाजूचे देश आहेत, इराक आहे, सौदी अरेबिया, हे जे सर्व देश आहेत ना, हे अगदी अमेरिकेचं ऐकतात. मग आता पहा मिडल ईस्टमध्ये आपण काय दिलं, न्यूक्लिअर वेपन दिलेलं आहे व हे न्यूक्लिअर वेपनचा वापर हे कधी पण करू शकतात. फक्त पहा मिडल ईस्टमध्ये फक्त एकाकडेच न्यूक्लिअर वेपन होतं, म्हणजे एक इस्रायल आहे आणि त्यानंतर आता इराणमध्ये जे की आपल्या घोडचुकीमुळे दिलेलं आहे तिथं. मग ह्याचं ज्यावेळेस अमेरिकेला लक्षात आलं ना, त्यावेळेस पासून पहा खामेनी यांच्या विरोधात अमेरिका पण गेलेला. व त्यामुळे पहा दरवेळेस डोनाल्ड ट्रम्प किंवा नेत्यानेहू काय म्हणतात की इराणकडे अण्वस्त्रे आहेत. आता इथं पण पहा ना तुम्ही, नेत्यानेहू काय म्हणत आहेत, इराणकडे अण्वस्त्रे असता कामा नये, त्यामुळे संपूर्ण मानवतेला धोका निर्माण होणार आहे. आमच्या संयुक्त मोहिमेमुळे इराणी जनतेला त्यांचे भविष्य त्यांच्या हातात घेणे शक्य होणार आहे. हे असं का म्हटले त्यांनी, कारण न्यूक्लिअर वेपन जे आहे ते अमेरिकेनंच यांना दिलं व आता ते वापस घ्यायचं आहे. यासाठी खामेनी यांच्या विरोधात त्यांनी पूर्ण पहा त्यांची जी वेपनरी आहे ती ओपन केली त्यांनी. व दरवेळेस ज्यावेळेस हे होईल काय म्हणू शकता, भांडण वगैरे होण्याची संधी दिसेल, त्यावेळेस खामेनी यांच्या विरोधात ते जातात. त्याच्यानंतर पहा काल ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस त्यांनी सगळ्या देशांवरती का हल्ला केला असेल, कारण पहा अमेरिकेला सर्व देश सपोर्ट करतात. जे मिडल ईस्टमधील जे नेशन्स आहेत जसं की सौदी अरेबिया वगैरे आहे पहा, ते सगळेजण अमेरिकेचं ऐकतात. त्याच कारणामुळे पहा इराणने डायरेक्टली काल सगळ्याच देशांवरती तिथं आक्रमण केलं. ओके, त्याचं एक प्रमुख तेच कारण आहे. व खामेनी यांच्याकडे जे न्यूक्लिअर वेपन आलेलं आहे ते पण अमेरिकेनेच दिलेलं आहे. डन. मग एवढं अशा पद्धतीने हा बेसिकली इतिहास आहे. मग अगदीच पहा अमेरिकेच्या विरोधात जर तशा पद्धतीने खामेनी यांनी वक्तव्य करत असतील तर ते अमेरिका खपवून घेणार आहे का, तर बिलकुल खपवून घेणार नाही. व पहा जी लिबरलायझेशनची जी पॉलिसी आहे किंवा वेस्टर्न कल्चर त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये अगदीच पहा इराणी जनतेचा पण तिथं नक्कीच फायदा होता, कारण धर्माची किंवा अशा पद्धतीने संतुष्टीकरण वगैरे करून तिथं या इराणी जनतेचा पण तिथं विकास बिलकुल होणार नाही होता. बरोबर. पण खामेनी यांनी तशाच पद्धतीने याला पुढे घेऊन गेलेले होते. व अगदीच पहा जे अन्य आजूबाजूचे जे राष्ट्र वगैरे आहेत त्यांना पण ते थोडंसं काय करायचे, न्यूक्लिअर वेपन माझ्याकडे आहे यामुळे माझा दबाव राहावा इथं, अशा पद्धतीने ते थोडंसं सप्रेस करण्याचा प्रयत्न पण खामेनी यांनी करत होते. पण अगदीच पहा डोनाल्ड ट्रम्प किंवा अगदी याच्यापूर्वीचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत यांनी भरपूर वेळा इराणला तशा पद्धतीने खमकावून सांगितलं होतं की बाबा तू हे करू नकोस, किंवा जे न्यूक्लिअर वेपन आम्ही दिलेलं आहे ना ते शांततेसाठी दिलेलं आहे, तुझ्या धर्माच्या राजकारणासाठी वगैरे आम्ही हे दिलेलं नाही. त्यांनी भरपूर वेळा त्यांना हेच खडसावून तिथं बेसिकली सांगत होते. आता अगदी ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपरमध्ये न्यूक्लिअर वेपन आणि असं पाहता तर डायरेक्टली तुम्हाला काय वाटेल की बाबा हे अमेरिका असं का करत आहे किंवा दुसऱ्या देशामध्ये इंटरफेअर का करत आहे. नक्कीच मी पण अमेरिकेला बॅड मानतो, परंतु पहा कुठे कुठे आपला एक वेगळा स्टँड पण तिथं घेणं बंधनकारक असतं. अगदी जसं खामेनी आणि इराण या केसमध्ये आहे. त्याच्यानंतर पहा भारत या देशाबद्दल खामेनी यांची पॉलिसी कशी होती, तर अगदीच त्यांनी पण आपल्या देशाबद्दल वक्तव्य भरपूर केलेलं आहे. जसं की पहा जो लाईन ऑफ कंट्रोलचा जो इश्यू आहे किंवा आपला पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न आहे त्याला त्यांनी डायरेक्टली पाकिस्तानच्या साईडने वगैरे भरपूर वेळेस चर्चा केलेली आहे. पण चाबहार पोर्टबद्दल त्यांचा एक स्टँड होता जो की आपल्या इंडियाच्या बेसिस होता, इंडियाकडून होता. जसं चाबहार पोर्ट आपल्याला त्यांनी बांधून दिलं व आपण अगदीच चाबहार पोर्टकडून डायरेक्टली अफगाणिस्तानमध्ये आपला रस्ता तिथं ओपन केला गेला. त्याचं एक बेस्ट उदाहरण आहे किंवा ती आपली पॉलिसी चांगली आहे. पण पहा आता खामेनी जरी गेले व त्यांच्या जागी जर महिलांना पण सर्व तिथे त्यांच्या हातात सत्ता देण्यासाठी किंवा महिलांना तिथं लिबरल पॉलिसीमध्ये जर त्यांना वाटा वगैरे देण्यात आला किंवा त्यांचे अधिकार जर त्यांना तिथं मिळून परत देण्यात एखादी सरकार जर यशस्वी झालं तर भारत सरकार नक्कीच पहा त्यांना परत आपण मदत करणार आहोत. असं नाही की आपले सर्व दरवाजे तिथं बंद आहेत. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पहा एका दिवसात सर्व काही बदलू पण शकतं. अगदी त्या नजरेतून जर तुम्ही पाहिला तर खामेनी यांचा जो खात्मा झालेला आहे तो कदाचित गरजेचा पण होता, म्हणजे इराणचा पण तिथं बेसिकली विकास होऊ शकेल. पण पहा याला पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे. जर निगेटिव्हली परत किंवा जर धर्माच्या राजकारणा स्वरूपात जर याला जर पाहिलं तर अगदीच पहा इराण आणखीन थोडं भडकण्याची इथं चान्सेस आहेत व ग्रहयुद्ध परत इथं भडकू शकतं. कारण पहा आता यांच्याजवळ नेता नाही आहे व लिडरलेस जर असेल तर इथं काय करू शकतं पहा, जे आर्मी वगैरे आहे ते कंट्रोल करू शकतात. मग आर्मीचं जर कंट्रोल वगैरे जर झालं तिथं तर हे आणखीन मोठं चॅलेंजिंग सिच्युएशन अमेरिकेसाठी पण असणार आहे व इस्रायलसाठी पण असणार आहे. ओके, पण सध्याला तरी अशा पद्धतीने इराणबद्दल आपल्याला हे पॉईंट्स वगैरे सांगता येतील. त्यानंतर अगदीच जर तुम्ही पाहिलात तर अमेरिकेचा बेस्ट फ्रेंड म्हणून अमेरिकेचा बेस्ट फ्रेंड म्हणून इराण 1952 ते 1979 दरम्यान काम केलेलं आहे. पण अगदी
खोमेनी यांचं सरकार आल्यानंतर अगदीच अमेरिकेच्या ते विरोधात गेले व अमेरिकेचा एक नंबरचा शत्रू म्हणून इराण ओळखला आहे व त्याचं नेमकं कारणच होतं हे अशा पद्धतीने. आता अगदीच नवीन चॅप्टर इथून सुरुवात होईल, मे बी 2026 पासून एक नवीन चॅप्टर होईल. पण जे वर्ल्ड हिस्ट्री आणि इराणचा जो इतिहास आहे तो आता तुम्हाला समजला असेल. आता जसा जसा तुम्ही इतिहास बनत जाईल, इराणचा जर इतिहास नव्याने रचला जाईल त्यावेळेस तुम्ही पण त्याची नक्कीच साक्षी असणार आहात. म्हणजे अमेरिका जर तिथं पपेट रूलर बसवत असेल तर नक्कीच तुम्ही त्याची साक्षी असणार आहात. पण तुम्हाला बॅकग्राऊंड काय होतं, आय होप ते सर्व काही आता समजलेलं आहेत. बाकी एवढंच महत्त्वाचं आहे पहा, कारण प्रत्येक देशाला सार्वभौमत्वाचे अधिकार आहेत. पण आता अगदी इतिहासामध्ये जर तुम्ही पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतं, तुम्ही कोणत्या नजरेतून पाहता हे सर्व काही आहे. आता महिलांच्या सेंट्रिक वगैरे जर पाहिलं तर तुमचं पर्स्पेक्टिव्ह नक्की बदलू शकतं. किंवा जर तुम्ही सार्वभौम किंवा सॉव्हरेनिटी या बेसिसवर पाहिला तर तुमचं पर्स्पेक्टिव्ह नक्की बदलू शकतं. आता हा जो मुद्दा आहे तुम्ही सर्वस्वी तुमच्यावर सोपवतो की कोण बरोबर आणि कोण वाईट हे सर्वस्वी तुम्हाला ठरवायचं आहे की या सर्व इश्यूमध्ये कोण बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा डोनाल्ड ट्रम्प, अगदी मी यांच्यावरती पण टीका नक्कीच करत असतो किंवा ते माझ्या बोलण्यातून तुम्हाला समजत नसेल. ओके, पण अशा पद्धतीने आज इतिहास झालेला आहे व खामेनी यांचं निधन इथं झालेलं आहे. ओके, आता अमेरिकेने तसं म्हटलेलं आहे. पण पहा, मी अगदी झोपण्यापूर्वी पाहिलेलं होतं, म्हणजे 4 तासापूर्वी जर पाहिलं होतं ना त्यावेळेस इराणने काय म्हटलं होतं की नाही, खामेनी यांचं निधन झालं नाही. व काल इव्हिनिंगला म्हणजे 6 वाजता आय थिंक पहा की लवकरच खामेनी हे इराणला संबोधन करतील असं त्यांनी म्हटलं होतं. पण ते संबोधन करू शकले नाहीत किंवा जगाच्या पुढे ते आलेच नाहीत. का आले नाहीत, आता कदाचित हे डेथ झालेलं असतील किंवा नाहीत. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी तशा पद्धतीने जबाबदारी घेतली की आम्हीच मारलेलं आहे त्यांना म्हणून. ओके, मग ठीक आहे, आता नक्कीच उद्यापासून एक नवीन इतिहास इराणमध्ये रचला जाईल. मग त्याची तुम्ही देखील साक्षी असणार आहात. पण तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं होतं. त्यामुळे मी इराणचा इश्यू आता तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. पहा, ओके, त्याच्यानंतर पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 आपल्यावरती पण सँक्शन लावलेली होती. ओके, इराणकडून तुम्ही तेल खरेदी करायचं नाही. त्याचं नेमकं कारणच इथं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हे इतिहास समजेल ना की नेमकं कुठं प्रॉब्लेम झालेला होता, तर तुम्हाला सर्व काही जे इंटरनॅशनल रिलेशन कशा पद्धतीने खराब होतात हे तुम्हाला सर्व काही इथून समजलं असेल. त्याच्यानंतर पहा, भारत देशाकडून अगदीच शांततेचं आव्हान तिथं करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे मिडल ईस्टमधील आपले जो इंडियन डायस्पोरा आहे त्यांना पण असं तसं आपण आवाहन केलेलं आहे की तुम्ही घराबाहेर वगैरे जाऊ नकात किंवा प्रवासाचं तिथं सध्याला तरी चान्स घेऊ नकात. ओके, शक्य झालं तर तुम्ही घरीच राहा असं इंडियन एम्बसीने तिथे सर्वांना सूचित केलेलं आहे. ओके, पाहूयात. आता अद्याप तरी आपल्याला स्पष्टता नाही आहे की पुढे कसा देश वगैरे चालेल. पण ठीक आहे, आपण नक्कीच याला जसं जसं ही न्यूज पुढे जाईल तसं तसं मी सांगत जाईन. फक्त आज आपण इतिहासांचा पाहिलेला आहे. डन. त्याच्यानंतर 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अधांतरी आता जुलै महिन्यामध्ये यांची सुनावणी होणार आहे. स्किप करू शकता, ही बातमी आपल्यासाठी थोडीशी गरजेची नाही. त्यानंतर जम्मू काश्मीरचे ऐतिहासिक रणजी जेतेपद ओके पहिल्यांदाच यांनी जिंकण्याची कामगिरी केली आहे, त्याबद्दल यांचं अभिनंदन. हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विमान अपघातासंबंधात प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे व DGCAला काही तशा पद्धतीने निर्देशन पण म्हणजे जे अहवाल आहेत ते प्राप्त झाले आहेत. पाहूयात DGCA याबद्दल काय काय ॲक्शन घेईल. त्यावेळेस ही न्यूज आपण नक्कीच पाहणार आहोत परत एकदा. नेक्स्ट आहे एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक प्रचारास राजकीय रंग. आता एशियाटिक सोसायटीची स्थापना आपल्या इतिहासामध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता, बॅकवर्ड लिंकेजेस आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जगभरातून चिंता व्यक्त, अमेरिका ठामच. आता हे झालेलं आहे, म्हणजे आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल की इराणचा इतिहास काय राहिलेला आहे व अमेरिका त्यांच्या विरोधात का गेलेला आहे. व सर्वांना माहिती आहे आता इस्रायलचं काय इंटरेस्ट आहे इराणमध्ये, तर पहा ना, इस्रायल आणि इराण हे दोघं एकेकाळी बेस्ट फ्रेंड होते ज्यावेळेस अमेरिका तिथं पेट्रोल चालवत होता, बरोबर. पण आज घडीला इराणकडे न्यूक्लिअर वेपन आहे व इस्रायलकडे पण आहे. मग अगदी पहा, ज्याच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे त्याचाच दबदबा असेल ना, जिसकी लाटी उसकी भैंस. अगदी त्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर अगदी इराणकडे असल्यानंतर तो दबदबा करायला बघेल. मग हे नको असं आहे इस्रायलला. या कारणानिमित्त हे थोडंसं पॉवर प्ले इथं पॉलिटिक्स चालू आहे, जे की आता आय होप समजलेलं असतील सर्व पॉईंट. कारण मी बोलायलाच लागलं तर थांबू शकत नाही, सॉरी फॉर दॅट. पण सर्व काही तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर कालचा एक आर्टिकल राहिलेला होता, आर्टिकल 21 बद्दलचा. तो मी आता उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करेल, कारण हा इश्यू मला खूप महत्त्वाचा वाटला, त्यामुळे मी आजचं लेक्चर याला डेडिकेट केलेलं. त्याच्यानंतर AI मुळे खरेच नोकऱ्या जाणार की ... प्रश्नचिन्ह. यामध्ये ना एक खूप बेस्ट यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. पहा, म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याला कसं राहायचं हे यामधून समजतं. तर पहा, AI मुळे खरंच नोकऱ्या जातील का, पण ठीक आहे. आता अगदी कम्प्युटर पण आल्यानंतर सर्वजण म्हणत होते की कम्प्युटरमुळे नोकऱ्या वगैरे जातील. पण अगदीच कम्प्युटरमुळे नोकऱ्या गेल्यात का, तर बिलकुल नाही. तर काय झालं, त्याचं स्वरूप बदललं. ओके, मग ती तसंच पहा,
AI मुळे नोकऱ्या न जाता नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. व एकदम म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारतील ना की AI मुळे नोकऱ्या जातील का, तर तुम्ही तसं म्हणायचं नाही की AI मुळे नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल. म्हणजे पहा, एकदम तो जो इंटरव्ह्यू घेणारा आहे ना तो एकदम खुश होईल. हेच कारण आहे. म्हणजे पॉझिटिव्हिटी तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. हे न्यूजपेपरमधून डेली रिडिंग वगैरे जर केलात ना तर तुमची अशा पद्धतीने माइंडसेट वगैरे नक्कीच बिल्डअप होतं. त्यामुळे पहा, जेवढं तुम्ही वाचाल ना तेवढं तुम्ही चांगलंच आहे तुमच्यासाठी. म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग करण्यासाठी वगैरे पॉवर मिळत जाईल. त्यामुळे तुम्ही पण आता AI बद्दल अगदीच आपण निगेटिव्ह तर भरपूर आहे. जसं की आता पहा, एक आर्टिकल आलेला आहे, तर मी नक्कीच हा आर्टिकल वाचलेला आहे, पण रिकमेंड करत नाही तुम्हाला हा आर्टिकल वाचण्यासाठी. सुनील माने सरांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे व याचं इंट्रोडक्शन बेटर आहे. ओके, पण यामध्ये पहा, नुकतंच जे AI इंडिया समिट झालं त्यामध्ये त्यांनी गलगोटी यावर वगैरे परत एकदा त्याबद्दल प्लीज जे निगेटिव्हिटी आहे त्याला थोडंसं स्किप करा. भरपूर निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत आहेत, पण पॉझिटिव्हला थोडंसं तुम्ही प्रयत्न करा ना. नक्कीच जाणार आहेत नोकऱ्या, पण नोकऱ्यांचं स्वरूप बदलेलं ना. ओके, मग नोकऱ्यांचं स्वरूप बदल्यानंतर आपण पण स्किल वगैरे तशा पद्धतीने राबवू शकतो. आपल्या देशात पण आहे ना स्किल इंडिया आपण करत आहोत. त्याच्यानंतर आपल्या पण देशामध्ये पहा AI साठी आपण प्रयत्नशील आहोतच ना. नक्कीच आज नाही तर उद्या तरी नक्की आपण AI मध्ये सक्सेसफुल हो, अशा पद्धतीने नजरिया तुम्ही नक्की ठेवा. कारण आपल्याला राजकारणी व्हायचं नाही तर IAS जे की पॉलिसी मेकर तुम्हाला व्हायचं आहे. त्यासाठी नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल हा पॉईंट जर तुम्ही लिहिलात ना, खरंच सांगतो म्हणजे भरपूर तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे हा पॉईंट. त्याच्यानंतर हा जो इथला शेवटचे जे मुद्दे आहेत हे तुम्ही कन्क्लुजनमधून नक्की यूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर पहा, मी अगदीच त्याला सहजच पाहत होतो वृत्तपत्र म्हणजे अपलोड करत असताना फक्त 84 लोकांनी ते पाहिलेलं होतं. म्हणजे कॉम्पिटिशन खूप कमी आहे. कारण अगदी व्हिडिओ पाहून त्याचं जे PDF आहे, PDF मधून हे अशा पद्धतीने स्क्रीनशॉट काढून किंवा यांचं आर्टिकल वगैरे तुमच्या नोटबुकमधून लिहून ठेवणारे खूप कमी असतात. कारण माइंड असं असतं ना की आज जे घडलेलं आहे ते उद्या नक्की विसरून जातं. अगदी तसंच आहे. तुम्ही जर आज वर्क नाही केला त्याबद्दल कन्क्लुजन किंवा हे इंट्रोडक्शन वगैरे जर लिहून ठेवलात नाहीत ना, तर नक्की काही दिवसानंतर हे सर्व काही विसरून जाणार आहे. मी काय येऊन बोललो हे नक्कीच विसरतं. त्यामुळे शक्य झालं तर दैनंदिन ज्या वेळेस मी PDF वगैरे पाठवत जातो त्यावेळेस तुम्ही ह्या स्क्रीनशॉट वगैरे काढून तुमच्या नोटबुकमध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये तरी याला प्लीज लक्षात ठेवा तशा पद्धतीने की या स्क्रीनशॉटवरती हे आहे म्हणून. ओके, डन. त्याच्यानंतर पहा, अगदीच सध्याला मी काय केलेलं आहे, आता 4:48 झालेले आहेत बरोबर, व 5 AM द हिंदूचं वृत्तपत्र येतं. त्याचं विश्लेषण जे आहे ना ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहे. ओके, आता डेली बेसिसवर आपण असंच करूयात. कारण अगदी मी प्रथम काम करेन रेकॉर्डिंगचं वगैरे. कारण मी पाहिलेलं ना म्हणजे लाईट गेल्यानंतर ते सर्व काही ठप्प होतं. ओके, मग जास्त टाईमपास वगैरे न करता डायरेक्टली आपण काय करत, प्रथम काम मी म्हणजे 6पर्यंत तुम्हाला हे वृत्तपत्र विश्लेषण तुमच्या समोर असेल. ओके, जे विद्यार्थी अर्ली मॉर्निंग उठतील त्यांच्यासाठी पण हे नक्कीच बेटर असेल. ओके, तर 5 वाजता वृत्तपत्र द हिंदूचं आल्यानंतर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते अपलोड करेन व उद्याच्या लेक्चरमध्ये द हिंदूचे बातम्या त्यासोबतच कालचं जे लोकसत्ता आहे ते पण मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, हे आर्टिकल तुम्हाला वाचायचं नाही आहे. नेक्स्ट आहे पहा, अंदमान निकोबारबद्दलचं एक आर्टिकल आलेलं आहे जे की मोस्ट IMP आहे. ओके, पण याच्यापूर्वीच आपण ते डिस्कस केलं होतं व त्या दिवशी डिस्कस करत असताना मी सांगितलं होतं तुम्हाला की जसं जसं तुम्ही एक एक गोष्ट वाढवताना अगदी म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही पोर्ट बांधणार आहात, पोर्ट बांधल्यानंतर पहा तुम्ही अन्य गोष्टी पण तिथं करता. अगदी तसंच झालेलं आहे पहा. निवासी व्यावसायिक लॉजिस्टिक संरक्षण सुविधांसाठी टाउनशिप म्हणजे एक तिथं टाउनशिप तुम्ही बिल्डअप करणार आहात व त्यासाठी 149.6 चौरस किलोमीटर जो एरिया आहे तो तुम्ही घेतलेला आहे. म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे पहा की तिथं आपण पर्यटकांना वगैरे आता ओपनली सोडत आहोत. ओके, मग UPSC इथून प्रश्न काय विचारते पहा, इथे कोणत्या कोणत्या आदिवासी जमाती आढळतात, तर शोम्पेन ही आदिवासी जमात इथे आढळते. त्याच्यानंतर अगदीच मेगापोड हे नावाचं पक्षी इथं आढळतं. यासोबतच लेदरबॅक कासवे देखील इथे आढळतात. हे 3 पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. UPSCचा फेवरेट प्रश्न इथून बनू शकतो. त्याच्यानंतर पहा, अंदमान निकोबार जी बेटे आहेत ती 836 बेटांचा समूह आहेत. ओके, व ही दोन सेक्शनमध्ये विभागली गेले. एकीकडे अंदमान आहे तर दुसरीकडे निकोबार आहे. डन. त्याच्यानंतर आणखीन एक इथं जर म्हटलात ना तुम्ही तर झाडी किती तोडण्यात येणार आहेत पहा अंदमान निकोबार बेटांसाठी. एकच मिनिट द्या, इथं कुठेतरी पॉईंट आहे तो. हे पहा, तब्बल 10 लाख झाडी इथं तोडावी लागणार आहेत. मग तुम्ही विकास साध्य करणार आहात पण कोणत्या बेसिसवर साध्य करणार आहात या प्रश्नचिन्ह नक्की आहे. हे जे मी फॅक्ट आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. प्लीज हे 2-4 फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. बाकी अंदमान निकोबार प्रोजेक्ट काय आहे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही तर त्यांनी प्रिव्हियस लेक्चर माझे पाहू शकता किंवा हा आर्टिकल वाचला तरी सर्व काही सफिशियंट आहे तुमच्यासाठी. पण प्लीज तुम्ही शक्य झालं तर रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करा आणि अगदीच सजेशन देत चला की कुठे चुकत असेल तर वगैरे तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला आणखीन यामध्ये काय बदल वगैरे पाहिजे असतील. डन. आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.